Hello students, welcome to Prayag Bhai Patil YouTube channel. Today we have learned ways and means of consumer protection. Ways, मार्ग, means वेगवेगळ्या पद्धती. Ways and means of consumer protection. कंझ्युमर संरक्षित, ग्राहक संरक्षित करण्याच्या वेगवेगळे मार्ग किंवा पद्धती. ग्राहक संरक्षित करण्याचे याचाच अर्थ ग्राहकाला ज्या कोणत्याही माल प्रॅक्टिस, चुकीच्या व्यापार पद्धतीने किंवा थ्रेट, चोरीद्वारे किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्याला कंझ्युमरला त्याद्वारे चीट करण्याचं काम केलं जातं. त्यावरतीनुसार कंझ्युमरला संरक्षित करण्यासाठी काही वेगवेगळ्या पद्धतीद्वारे तो त्याचा अवलंबन करू शकतो किंवा त्याच्यावरतीचं जस्टिस मिळवण्यासाठीचे काही वेज किंवा काही मीन्स देण्यात आलेले आहेत कंझ्युमरला प्रोटेक्ट करण्यासंदर्भातील. कंझ्युमरला संरक्षित करण्यासाठी, त्यावरतीचं जस्टिफाई करण्यासाठी, त्याला न्याय मिळवून देण्यासाठीचे काही वेगवेगळे मार्ग देण्यात आलेले आहेत कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्टमध्ये किंवा त्या कंझ्युमरला त्या पद्धतीचं कंझ्युमर प्रोटेक्शन करण्यासाठीचे काही थ्रेटद्वारे किंवा माल प्रॅक्टिसेस, चुकीच्या व्यापार पद्धतीद्वारे कंझ्युमरला संरक्षित, सेफ गार्डिंग करण्यासाठी कंझ्युमरला काही वेज अँड मीन्स ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन, ग्राहक संरक्षण करण्यासाठीचे काही मार्ग किंवा काही पद्धती देण्यात आलेल्या आहेत. त्यावरतीनुसार फर्स्ट नंबर आहे लोक अदालत, त्यालाच म्हणलेलं आहे पीपल्स कोर्ट. लोकांची अदालत, लोक अदालत, त्यालाच पीपल्स कोर्ट्स असं म्हणलं आहे. सेकंड नंबर आहे पब्लिक इंटरेस्ट लॅटिगेशन, त्यालाच PIL म्हणलेलं आहे किंवा त्याला जनहित याचिका असं म्हणलेलं आहे. त्यानंतर थर्ड नंबर आहे रिड्रेसल फोरम. फोर्थ नंबर आहे अवेअरनेस प्रोग्राम, जागरूकता निर्माण करणे कंझ्युमरमध्ये. फिफ्थ नंबर आहे कंझ्युमर ऑर्गनायझेशन, ग्राहकांच्या वेगवेगळ्या चळवळी निर्माण करणे, संघटना निर्माण करणे. सिक्स नंबर आहे कंझ्युमर वेलफेअर फंड, CWF, ग्राहकांसाठीचं जे वेलफेअर आहे त्यांना देण्यात येणारा निधी आहे, यासाठीचा एक निधी गोळा करण्याचा कार्यक्रम आखला गेला आहे. त्यानंतर आहे लॅटिगेटिव्ह मेजर्स, वेगवेगळे कायदे त्या संदर्भातील कंझ्युमर संदर्भातील तयार करण्यात आलेले. असे एकूण 7 वेज अँड मीन्स ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शन, ग्राहकांचा संरक्षित करण्यासाठीच्या वेगवेगळ्या पद्धती किंवा मार्ग कोणते आहेत ते आपण पाहणार आहोत. फर्स्ट नंबर आहे लोक अदालत. लोक अदालत जस्टिफाय करण्यासाठीचं एक प्रकारचं ज्युडिशियल निर्माण करण्याचं काम या लोक अदालतमध्ये आहे. त्यालाच पीपल कोर्ट्स असं म्हणलेलं आहे. त्याला जनतेचा कोर्ट, ज्या ठिकाणी तो जस्टिफाय करण्यासाठी किंवा अदरवाईज आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी थिंग्स असेल तर इंडियन कॉन्स्टिट्यूशन ॲक्टनुसार आपल्याला जस्टिस पाहिजे असेल तर आपण कोर्टामध्ये जातो. आपल्याला काही आपल्या घरात चोरी झाली असेल, कोणी अपमानजनक शब्द वापरला असेल किंवा कोणाची मारपीट झालेली असेल, या संदर्भातील आपण जस्टिस मिळवण्यासाठी, न्याय मिळवण्यासाठी आपण कोर्टात जातो. त्याच पद्धतीनं कंझ्युमरला जो कोणताही थ्रेट होतो किंवा अदरवाईज होतं त्या थिंग्ससाठी जर त्याने ते पूर्णपणे लोक अदालतमध्ये तो जस्टिफायसाठी जाऊ शकतो. त्यालाच पीपल्स कोर्ट असं म्हणलेलं आहे. लोक अदालत इज अ इफेक्टिव्ह अँड इकॉनॉमिक सिस्टम फॉर क्विक रिड्रेसल ऑफ द पब्लिक ग्रीवनेस. एकदम क्विकरित्या, जलद मार्गानं आणि आर्थिकरित्या कमी असण्यासाठीची ही लोक अदालत प्रसिद्ध आहे. यावरतीचं लोकांना काय न्याय मिळवून देण्यासाठी कमी खर्चामध्ये योग्य प्रभावशाली काम करणारी अदालत म्हणजेच त्यालाच लोक अदालत असं म्हणलेलं आहे. इट इज ऑल्सो बी रेफर्ड ॲज पीपल कोर्ट्स. इट इज ऑल्सो रेफर्ड ॲज पीपल्स कोर्ट्स. त्याच लोक अदालतला पीपल कोर्ट्स म्हणजेच जनता अदालत असं म्हणण्यात आलेलं आहे. इट इज एस्टॅब्लिश्ड बाय द गव्हर्नमेंट टू सेटल डिस्प्यूट्स बाय कॉम्प्रोमाइज. ही पूर्णपणे गव्हर्नमेंटनं म्हणजे सरकाररित्या ज्यामध्ये कॉम्प्रोमाइज करण्यासाठीचीच म्हणजे एकमेकांमध्ये तडजोड करण्यासाठीचीच गव्हर्नमेंटने तयार करण्यात आलेली, ज्याला लोक अदालत असं म्हणलेलं आहे. दरवर्षी आपण पाहतो वेगवेगळ्या गव्हर्नमेंट ऑफिसेसमध्ये लोक अदालत भरवली जाते. ग्राहकांच्या काही तक्रारी असतील तर, म्हणजे इन्शुरन्स कंपनीची असेल, इन्शुरन्स कंपनीसुद्धा वेगवेगळ्या लोक अदालत भरवते. जर कंझ्युमरला म्हणजे त्यांच्या ग्राहकांचं काही डिस्प्यूट्स असेल तर त्यावरतीचा तोडगा काढण्यासाठी म्हणजेच कॉम्प्रोमाइज करण्यासाठीची एक अदालत भरवण्यात येते. प्रत्येक वेगवेगळ्या या ज्या पब्लिक रिलेटेड ऑर्गनायझेशन्स आहेत त्यामध्ये या लोक अदालत म्हणजे पीपल कोर्ट्स बनवण्यात येतं. त्या संदर्भातील MSCBचं असेल,
टेलिफोन एक्सचेंज असतील, इन्शुरन्स कंपनीज असतील, अशा वेगवेगळ्या ज्या कोणत्याही पब्लिक रिलेटेड ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत त्यांच्यासाठीचं जे डिस्प्यूट्स आहेत, त्या दोघांतील वाद आहेत, तो वाद मिटवण्याचं काम या लोक अदालत ही गव्हर्नमेंटने एस्टॅब्लिश्ड केलेली आहे. कमी इकॉनॉमिकली बजेटमध्ये जस्टिफाय करण्यासाठीची लोक अदालत, ज्याला पीपल कोर्ट्स असं म्हणलं जातं, हे त्या ठिकाणी वर्किंग केलं जातं. MSCB असेल, MSRTC असेल, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ असेल, त्या संदर्भातील डिस्प्यूट्स असतील, रेल्वे अथॉरिटी असेल, इन्शुरन्स कंपनीज असेल, बँक्स असेल, वेगवेगळ्या ज्या पब्लिक रिलेटेड ऑर्गनायझेशन्स आहेत त्या ऑर्गनायझेशन या लोक अदालत भरवल्या जातात आणि त्याद्वारे ज्या कोणत्याही कंझ्युमर आणि त्या ऑर्गनायझेशनमध्ये कॉम्प्रोमाइज करण्यासाठीचं इकॉनॉमिकली एकदम चीप रेटमध्ये व्यवस्थित वर्किंग करण्याचं आणि त्यावर जस्टिफाय करण्यासाठी लोक अदालत भरवण्यात येतं. याद्वारे कंझ्युमरला प्रोटेक्ट करण्याचं काम या मार्गाद्वारे म्हणजे या मीन्सद्वारे, या वेजद्वारे करण्यात येतं. सेकंड नंबर आहे पब्लिक इंटरेस्ट लॅटिगेशन, PIL, ज्याला जनहित याचिका असं म्हणलं जातं. जनहित याचिका, पब्लिक इंटरेस्ट लॅटिगेशन, PIL, जनतेसंदर्भातील कोणताही पर्सन त्यावरतीचं ऑब्जेक्शन घेऊन त्यावरतीचं जस्टिफाय करण्यासाठी PIL म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लॅटिगेशन, त्याला जनहित याचिका असं म्हणलं जातं. आपल्याला माहिती आहे गव्हर्नमेंटनं काही डिसिजन घेतला तर त्यावरतीचं PIL दाखल करण्यासाठीचं कोणताही सर्वसाधारण घेऊ शकतो. त्यावरतीचं जर पाहण्याचं काम केलं गेलं तर अनगिनत आपल्याजवळ एक्झाम्पल भेटतील. जर तुम्ही सपोज एक फिल्मचा आपण एक्झाम्पल घेऊ, जॉली LLB हा पिक्चर पाहिला असेल अक्षय कुमारचा किंवा त्यावरतीचा अर्शद वारसीचा जॉली LLB, त्यामध्ये तो एक ॲक्सिडेंट झालेला आणि ते ॲक्सिडेंटल हा नाही आहे या संदर्भातील PIL दाखल करण्यात आलं होतं. म्हणजेच काय आहे, पब्लिक इंटरेस्ट लॅटिगेशन. पब्लिकला त्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्याचं हित असं जाणवते की बाबा त्या पर्सनला त्यावरतीचं त्या संदर्भातील त्याला जस्टिस मिळालं नाही म्हणून तो कोणताही पर्सन गव्हर्नमेंट संदर्भातील असेल किंवा अदरवाईज डिसिजन संदर्भातील PIL दाखल करू शकतो. म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लॅटिगेशन, त्यावरतीचं जस्टिस मिळवण्याचं काम करण्याचं तो घेऊ शकतो. त्याला जनहित याचिका असं म्हणलं जातं. जन म्हणजे याचाच अर्थ सर्वसामान्य लोकांचं ज्यामध्ये हित दिसलं गेलं नाही यासाठी तो कोर्टामध्ये तो पूर्णपणे ऑब्जेक्शन घेऊ शकतो. त्यालाच पब्लिक इंटरेस्ट लॅटिगेशन म्हणजे जनहित याचिका असं म्हणलं आहे. Public interest litigation means a legal action entitled in a court of law regarding a matter of general public interest. लोकांचं हित लक्षात घेऊन ज्यावरती न्याय मिळवण्यासाठी दाखल करण्यात आलेली अपील म्हणजेच पब्लिक इंटरेस्ट लॅटिगेशन. इट इज अ लीगल फॅसिलिटी, पूर्णपणे कायदेशीर फॅसिलिटी आहे हे योग्य प्रमाण, विच एनी पर्सन कॅन अप्रोच टू द कोर्ट ऑफ लॉ इन द इंटरेस्ट ऑफ द सोसायटी. ज्या समाजामधील होणाऱ्या गोष्टीसाठी कायदेशीररित्या न्याय मिळवण्यासाठी जी लॅटिगेशन म्हणजे जी कायदेशीर प्रस्ताव दाखल करण्यात येतो त्यालाच पब्लिक इंटरेस्ट लॅटिगेशन असं म्हणलेलं आहे. पूर्णपणे इंटरेस्ट ऑफ द सोसायटीमध्ये घडण्यात येणाऱ्या ज्या कोणत्याही गोष्टीवरती न्याय मिळवण्यासाठी पब्लिक इंटरेस्ट लॅटिगेशन जनहित याचिका ही पूर्णपणे हायकोर्ट ॲज वेल ॲज सुप्रीम कोर्ट डायरेक्टली टू सम केसेस, उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये या संदर्भातील याचिका दाखल करून त्यावरतीचं पूर्णपणे जस्टिफाय करण्यासाठी PIL म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लॅटिगेशन जनहित याचिका दाखल करू शकतो. अशा प्रकारे कंझ्युमरला त्या ठिकाणी प्रोटेक्ट करण्याचं काम केलं जातं. थर्ड नंबर आहे रिड्रेसल फोरम. रिड्रेसल फोरम तक्रार निवारण मंच. रिड्रेसल फोरम तक्रार निवारण मंच आपण पूर्णपणे त्यावरतीच्या कंझ्युमर प्रोटेक्शन संदर्भातील आपण त्यामध्ये राईट्स आणि रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये पाहिलेलं आहे. रिड्रेसल फोरम तक्रार निवारण मंच 3 टायर्स त्यावरतीचे कंझ्युमरसाठीचे तयार करण्यात आलेले. एक आहे फर्स्ट नंबर डिस्ट्रिक्ट कमिशन जिल्ह्यावरतीचं अँड द डिस्ट्रिक्ट लेवलवरतीचं. त्यानंतर आहे त्यावरतीचं 3 वेगवेगळे डिस्ट्रिक्ट लेवल फर्स्ट नंबर. सेकंड नंबर आहे स्टेट लेवल म्हणजे स्टेटवरतीचं वर्किंग करण्यासाठी आणि थर्ड नंबर आहे नॅशनल लेवल नॅशनलसाठीचं. जिल्ह्यावरतीचं,
राज्यावरतीचं आणि देशावरतीच्या केंद्रित तक्रार रिड्रेसल फोरमसाठीच्या 3 वेगवेगळ्या कमिशन्स त्या ठिकाणी क्रिएट करण्यात आले आहेत. ॲज पर द कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 रित्या कंझ्युमरसाठी ॲज पर द ॲक्ट कंझ्युमर प्रोटेक्शन कौन्सिल ॲट अ डिस्ट्रिक्ट फॉर अ डिस्ट्रिक्ट लेवल्स. सेकंड नंबर स्टेट कमिशन, स्टेट लेवलवरतीचे डिस्प्यूट क्रिएट करण्यासाठीचं त्यावरतीचं फोरम तयार करण्यात आलेला आहे. थर्ड नंबर आहे नॅशनल लेवलवरती कंझ्युमर त्यासाठीचं जस्टिफाय करण्यासाठीचं नॅशनल लेवल अशा 3 वेगवेगळ्या रिड्रेसल फोरम क्रिएट करण्यात आलेले आहेत. ॲज पर द ॲक्ट कंझ्युमर प्रोटेक्शन काउन्सिल ॲज डिस्ट्रिक्ट, स्टेट अँड नॅशनल लेवल कॅन बी सेटअप द प्रमोशन अँड प्रोटेक्शन ऑफ राईट ऑफ कंझ्युमरचा पूर्णपणे त्यावरतीचे जो कोणताही अधिकार आहे या अधिकाराअंतर्गत तो तक्रार करण्यासाठीच्या 3 वेगवेगळ्या लेवल्स क्रिएट करण्यात आलेल्या आहेत. डिस्ट्रिक्ट, स्टेट आणि नॅशनल कमिशन. डिस्ट्रिक्टरित्या म्हणजे पूर्णपणे त्यावरतीच्या जिल्ह्याअंतर्गत, त्यानंतर स्टेट लेवल राज्याअंतर्गत आणि नॅशनल लेवल देशावरतीच्या देशभरातील या 3 वेगवेगळ्या तक्रार निवारण्याच्या पद्धती करण्यात आलेल्या आहेत. याद्वारे तो कोणताही कंझ्युमर चीट झाला असेल त्या संदर्भातील पूर्णपणे तो तक्रार निवारण केंद्रामध्ये म्हणजे रिड्रेसल फोरममध्ये या 3 वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये 3 टायर्समध्ये जाऊन तो आपल्या संदर्भातील जस्टिफाय करू शकतो. या अशा प्रकारचे कंझ्युमर संदर्भातील प्रोटेक्शनसाठी सांगण्यात आले. फोर्थ नंबर आहे अवेअरनेस प्रोग्राम, जागरूकता निर्माण करणे. अवेअरनेस प्रोग्राम गव्हर्नमेंट वेगवेगळ्या पद्धतीनं लिफलेटनं, ॲडव्हर्टाइजमेंटनं, त्या संदर्भातील चिपनं, ऑडिओ क्लिपनं, वेगवेगळ्या ॲडव्हर्टाइजमेंटरित्या वेगवेगळ्या पब्लिसिटी अंतर्गत व्हिडिओ ऑडिओ कम्युनिकेशनद्वारे कंझ्युमरला अवेअर करण्याचं, जागरूक करण्याचं काम हे अवेअरनेस प्रोग्राम अंतर्गत करण्यात येतं. आपण पाहिलं जागो ग्राहक जागो नावाची ॲडव्हर्टाइजमेंट येते. याचाच अर्थ कंझ्युमरला ज्या कोणत्याही त्या कंझ्युमरच्या प्रोटेक्शन संदर्भातील त्याला प्रोटेक्ट करण्यात आलेल्या संदर्भातील त्याचे रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, राईट्स काय आहेत, त्याच्या संदर्भातील रिड्रेसल फोरम्स काय आहेत, तो कुठं जस्टिफाय करू शकतो, अशा प्रकारच्या वेगवेगळ्यानुसार अवेअरनेस प्रोग्राम जागरूकता निर्माण करण्याचं काम त्या पद्धती अंतर्गत करण्यात येतं. जसं पाहिजे आपल्याला पोलिओ डोस 2 बूंद जिंदगी के. अमिताभ बच्चन आज गेले 30 वर्ष झाले वेगवेगळ्या पद्धतीनं जनतेपर्यंत अवेअरनेस प्रोग्राम पोहोचवण्याचं काम केलं जातं. आज तगायत सुद्धा तो 30 वर्ष झाले तरी सुद्धा पोलिओ संदर्भातील अवेअरनेस सतत चालू आहे. का तर पूर्णपणे त्या जो कोणताही देशातील नागरिक आहे त्या नागरिकापर्यंत तो जागरूक व्हायला पाहिजे की बाबा हा डोस दिलाच गेला पाहिजे. या पद्धतीने आपण पाहतो वेगवेगळे ॲक्ट्रेस असतील त्या संदर्भातील अवेअरनेस निर्माण करतात. त्याच पद्धतीनं कंझ्युमरला प्रोटेक्ट करण्यासाठीच्या वेगवेगळ्या जागरूकता अवेअरनेस प्रोग्राम गव्हर्नमेंट राबवण्याचं काम केलं जातं. इन इन्क्रीज द लेवल ऑफ अवेअरनेस अमंग द कंझ्युमर्स द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एंटायटल व्हेरियस पब्लिसिटी मेजर्स. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारतीय सरकार कंझ्युमरला प्रोटेक्ट करण्यासाठीच्या वेगवेगळ्या पद्धतीद्वारे जागरूक करण्याचं काम करण्यात येतं. लाईक ऑडिओ व्हिडिओ प्रोग्राम्स वेगवेगळ्या जनरल असतील, ब्राउशर असतील, बुकलेट असतील, ॲडव्हर्टाइजमेंट असतील, व्हेरियस पोस्टर्स असतील, याद्वारे वेगवेगळ्या या पद्धतीनं ऑडिओ व्हिडिओद्वारे कंझ्युमरला जागरूक करण्याचं काम केल्यात येतं. त्याच पद्धतीनं आपल्याला 15 मार्च हा वर्ल्ड कंझ्युमर डे, इंटरनॅशनल ग्राहक दिन ज्याला म्हणण्यात येतं, ग्राहकांच्या राईट्स संदर्भातील इंटरनॅशनल कंझ्युमर राईट्स डे हा 15 मार्च पूर्णपणे जागतिक स्तरावर सेलिब्रेट करण्यात येतो. का तर या एका दिवशी तर काय ना पूर्णपणे ग्राहक हे जागरूक होऊ शकतील देशभरातील, म्हणजे याचाच अर्थ जगभरातील इंटरनॅशनल वर्ल्ड कंझ्युमर राईट्स डे, जगभरातील जे कोणतेही ग्राहक आहेत त्यांच्या अधिकारांचं पालन करण्यासाठी 15 मार्च हा डे सेलिब्रेट करण्यात आला. त्याच पद्धतीने इन इंडियामध्ये 24 डिसेंबर इन ऑब्झर्वड ॲज नॅशनल कंझ्युमर डे. 15 मार्च हा इंटरनॅशनल कंझ्युमर राईट डे आहे. त्याच पद्धतीनं 24 डिसेंबर हा नॅशनल कंझ्युमर डे सेलिब्रेट करण्यात
येतो. या सेलिब्रेट अंतर्गत अवेअरनेस करण्याचं काम या कंझ्युमर प्रोटेक्शन अंतर्गत करण्यात येतं. 15 मार्च इंटरनॅशनल कंझ्युमर राईट्स डे, 24 डिसेंबर नॅशनल कंझ्युमर डे. हा आपल्याला पूर्णपणे MCQ मध्ये विचारण्यात येतो. 15 मार्च इंटरनॅशनल कंझ्युमर राईट्स डे, 24 डिसेंबर नॅशनल कंझ्युमर डे. त्यानंतरचा पुढचा आहे कंझ्युमर ऑर्गनायझेशन, कंझ्युमरची संघटना. आपण पाहतो वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गनायझेशन्स आहेत. याचाच अर्थ प्रत्येक ठिकाणी वर्क करण्यात येणाऱ्या पीपल्सचं ऑर्गनायझेशन आहे. ज्या पद्धतीनं टीचर्सचे ऑर्गनायझेशन्स आहे. आपण ज्या ट्रॅव्हलिंग पब्लिक ट्रान्सपोर्टनं ट्रॅव्हल करतो त्यांचेसुद्धा वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स आहेत. ज्या ॲटोद्वारे आपण जातो त्या ॲटो कामगार ऑर्गनायझेशन्स आहेत. ज्या ठिकाणी लेबर वर्क करतात लेबर ऑर्गनायझेशन्स आहेत. त्या ठिकाणी नॉन स्किल लेबर वर्क करतात त्या ठिकाणचे नॉन स्किल लेबरचे ऑर्गनायझेशन. अशा प्रत्येकाचं ऑर्गनायझेशन्स आहे. त्या ऑर्गनायझेशन अंतर्गत ते पूर्णपणे एकत्रित येण्याचं काम करतात आणि जस्टिफाय करण्याचं पाहतात. आता काल परवा आपण पाहिलं असेल बँक असोसिएशनचा पूर्णपणे 1 डे त्या ठिकाणी स्ट्राईक होती. का ते त्यांच्या पेमेंट संदर्भातील, पण ओव्हरऑल इंडियातील सगळे काही बँक एम्प्लॉईज त्या ठिकाणी एकत्रित आले होते. त्यांचंसुद्धा एक ऑर्गनायझेशन्स आहे. त्याच पद्धतीनं कंझ्युमरचा ऑर्गनायझेशन क्रिएट करणे आणि त्या ऑर्गनायझेशन अंतर्गत फाईट करण्याचं काम, जस्टिफाय करण्याचं काम या वेज अँड मीन्स ऑफ कंझ्युमर प्रोटेक्शनमध्ये करण्यात येतं. कंझ्युमर ऑर्गनायझेशन हॅव बीन ॲक्टिव्ह इन इंडिया टू प्रमोट अँड प्रोटेक्ट कंझ्युमर इंटरेस्ट. ग्राहकांचं हित लक्षात घेऊन ग्राहकांसाठीची चळवळ, ग्राहकांसाठीची संघटना भारतामध्ये अस्तित्वात आहे आणि त्याद्वारे पूर्णपणे ग्राहकांचं हित लक्षात घेऊन जस्टिफाय करण्याचं काम या कंझ्युमर ऑर्गनायझेशनद्वारे करणं आवश्यक आहे. कंझ्युमर मुवमेंट इज वेल सेटल इन इंडिया. भारतामध्ये ही चळवळ योग्य प्रमाणात चालू आहे. अँड हेल्पिंग इंडिव्हिज्युअल सीक क्विक अँड ॲडिक्वेट रिड्रेसल टू देअर ग्रीवनेसेस. या चळवळी चालू आहेत आणि या चळवळी अंतर्गत रिड्रेसल त्यांना न्याय मिळवून देण्याचं काम एका इंडिव्हिज्युअल असेल किंवा ग्रुप ऑफ इंडिव्हिज्युअल असेल या कंझ्युमर्सना मिळवून देण्याचं काम या कंझ्युमर ऑर्गनायझेशनद्वारे म्हणजेच वेगवेगळ्या मार्गाद्वारे रिड्रेसल करण्याचं काम त्या कंझ्युमरचं करणं आवश्यक आहे. इट इज नेसेसरी टू स्ट्रेंथेन कंझ्युमर मुवमेंट थ्रू आउट द कंट्री. देशामध्ये या अशा प्रकारच्या मुवमेंट चळवळ उभारणं आणि त्याद्वारे वर्किंग करणं हे कंझ्युमर ऑर्गनायझेशनचं कार्य आहे, कर्तव्य आहे. त्यानंतर 6 नंबर आहे कंझ्युमर वेलफेअर फंड, CWF. कंझ्युमर वेलफेअर फंड, ग्राहकांचा कल्याण निधी उभारणे किंवा ग्राहकांचं कल्याण कसं करता येईल, त्यांना फंडिंग कशाद्वारे प्रोव्हाइड करण्यात येईल त्याच्या संदर्भातील रिड्रेसल न्याय मिळवून देण्यासाठीच यासाठी कंझ्युमर वेलफेअर फंड क्रिएट करण्यात आला आणि त्या वेलफेअर फंड अंतर्गत कंझ्युमरला जस्टिफाय करण्याचं काम या वेगवेगळ्या मीन्सद्वारे वेजद्वारे करण्याचं काम केलं आहे. डिपार्टमेंट्स ऑफ कंझ्युमर अफेअर्स हॅज क्रिएट्स कंझ्युमर वेलफेअर फंड फॉर प्रोव्हाइडिंग फायनान्शियल असिस्टंट टू स्ट्रेंथेन द voluntary consumer movement participate in rural area. ग्रामीण भागातील किंवा ज्या अदरवाईज ग्राहकांना आहे त्या कंझ्युमरसाठीच्या वेगवेगळ्या कल्याण निधी, कामगार निधी ज्या पद्धतीने म्हणतो आपण त्याच पद्धतीने ग्राहकांच्या चळवळीसाठी किंवा ग्राहकांसाठी कल्याण निधी कंझ्युमर वेलफेअर फंड अंतर्गत क्रिएट करण्याचं काम गव्हर्नमेंट करत असतं आणि त्याद्वारे पूर्णपणे डिस्प्यूट्स रिड्रेसल त्याद्वारे ज्या कोणतेही आहे त्यांच्यावरती जस्टिफाय करण्याचं काम या कंझ्युमर वेलफेअर फंड अंतर्गत करण्यात येतं. कंझ्युमरला यामध्ये एज्युकेटेड करणं, कंझ्युमरला ट्रेनिंग देणं, कंझ्युमरला कंप्लायन्स हँडलिंग कसं करायचं या सगळ्या काही त्या संदर्भातील ट्रेनिंग या वेलफेअर फंड अंतर्गत करण्याचं काम यावरती करण्यात. दिस फंड इज यूज्ड, दिस फंड हा फंड कुठं यूज करण्यात येतो, दिस फंड यूज्ड फॉर ट्रेनिंग and research in consumer education, compliance handling, counseling and guidelines of mechanism, product testing etc.
या सर्व काही कंझ्युमरचा वेलफेअर फंड हा कंझ्युमरला ट्रेन करण्यासाठी, त्यांच्यावरतीचा रिसर्च करण्यासाठी, कंझ्युमरला प्रोडक्ट क्वांटिटी क्वालिटी कशा प्रकारे चेक करायची या सगळ्यांसाठीची माहिती प्रोव्हाइड करण्याचं काम या कंझ्युमर वेलफेअर फंड अंतर्गत ग्राहकांच्या कल्याण निधीसाठी वापरण्यात येतो. लास्ट नंबरचा आहे लेजिस्लेटिव्ह मेजर्स. वेगवेगळे कायदेशीर कार्य, कायदेशीर उपाय त्यामध्ये योजण्यात आलेले आहेत. कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 जसा आहे तशाच पद्धतीनं कंझ्युमरसाठीचा सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1930, ग्राहकांच्या जो वस्तू विक्री कायदा 1930 हा तयार करण्यात आला. त्यानंतर इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 1955. आता इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 1955, इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट. आता अशा काळामध्ये आपण पाहिलं असेल इसेन्शियल सर्व्हिसेस चालू आहेत, म्हणजेच अत्यावश्यक सेवा कायदा 1955 हा ग्राहकांसाठी. अत्यावश्यक म्हणजे आपण पाहतो किराणा दुकान चालू आहे, मेडिकल चालू आहेत, हॉस्पिटल्स चालू आहेत, ह्या सगळ्या काही अत्यावश्यक सेवा आहेत. या अत्यावश्यक सेवांसाठीचा म्हणजेच या लागणाऱ्या कस्टमर्ससाठीचा ॲक्ट तयार करण्यात आला 1955. त्याच पद्धतीनं नॅशनल फूड सिक्युरिटी ॲक्ट 2013, त्या संदर्भातील स्टँडर्ड ऑफ वेट्स अँड मेजर्स ॲक्ट 1956, वजन आणि माप यासाठीचं स्टँडर्ड ठरवण्यात आलं. जसं 1 kg मध्ये किती यायला पाहिजे हे स्टँडर्ड कोणी तयार केलं, कुठल्या ॲक्ट अंतर्गत तयार केलं, हे सुद्धा कंझ्युमरचाच एक भाग आहे. वेट काय आहे, त्याची क्वालिटी काय आहे, क्वांटिटी काय, यासाठीचा एक ॲक्ट तयार करण्यात आला, स्टँडर्ड ऑफ वेट अँड मेजरमेंट्स ॲक्ट 1956. असा लेजिस्लेटिव्ह मेजर्स यामध्ये वेगवेगळे कंझ्युमरला प्रोटेक्ट करण्यासाठीचे कायदे बनवण्यात आलेले आहेत. सेल ऑफ गुड्स ॲक्ट 1950, ग्राहकांच्या वस्तू विक्री संदर्भातील इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट 1955, अत्यावश्यक सेवांसाठीचा कायदा 1955, स्टँडर्ड वेट अँड मेजर्स ॲक्ट 1956, ग्राहकांच्या संदर्भातील जो कोणते वजन आणि मापांचं अनुपालन करण्यात आलेलं आहे त्या संदर्भातील 1956चा कायदा करण्यात आलेला आहे. त्यानंतर फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ॲक्ट 2006. अशा प्रकारचे वेगवेगळे लेजिस्लेटिव्ह म्हणजे कायदेशीर उपाय वेगवेगळे ॲक्ट क्रिएट करण्यात आले आहेत. त्याच अंतर्गत पूर्णपणे कंझ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट 2019 हा सुद्धा क्रिएट करण्यात आला आहे. ग्राहक संरक्षण कायदा 2019 हा सुद्धा कंझ्युमरसाठीच्या वेगवेगळ्या जस्टिफाय त्यावरतीचा करण्यासाठीचा वेगळा कायदा निर्माण करण्यात आला. अशा प्रकारे कंझ्युमरला प्रोटेक्ट करण्यासाठीचा पूर्णपणे वेज म्हणजे मार्ग किंवा पद्धती या 7 आहेत त्यावरतीची वर्किंग हे आपण त्या पद्धतीने राईट डाऊन करून घेण्यात